सुप्रभात सर्वांना. पुन्हा एकदा येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ नावामध्ये मी या सुंदर सकाळच्या तुम्हाला शुभेच्छा देत आहे. आज प्रियानो, कधी ह्या जगामध्ये तुम्ही मी राहत असताना, हे जीवन जगत असताना असा तुम्हाला अनुभव आलेला आहे का की तुम्ही एकटेच आहात? तुमच्या संगती कोणी नाही आहे, तुम्हाला समजून घेणारं कोणी नाही आहे? तुम्ही निराश झालेलं होतं का, किंवा तुम्ही निराश आहात का? कारण का बऱ्याचदा हे मानवी जीवन जगत असताना, मनुष्य म्हणून या पृथ्वीतलावरती जीवन जगत असताना बऱ्याचदा आपण ह्या अनुभवातून जातो आणि बऱ्याचदा असं वाटतं आपण आपल्या संगती कोणीच नाही आहे, आपण एकटे आहोत, आपल्यावरती प्रेम करणारं असं कोणी नाही आहे, आपल्याला समजून घेणारं असं कोणी नाही. होय, हे जीवन जगत असताना हे घडणं निश्चित गरजेचं आहे किंवा हे घडणं घडेल. प्रियानो, आज आपण जो तुमच्यावरती माझ्यावरती प्रेम करणारा जो देव आहे त्याचं जे अभिवचन आहे त्या अभिवचनाकडे लक्ष दिलेलं आहे का? तो यशाच्या पुस्तकामध्ये 43वा अध्याय 4थ्या वचनामध्ये तो तुम्हाला मला जगातील प्रत्येक त्याच्या मुलाला एक अभिवचन देत आहे. जगातील प्रत्येक त्याच्या मुलाला एक आशा देत आहे आणि ती आशा ही आहे, 4थ्या वचनामध्ये तो म्हणतोय की तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस व तू मोठ्या योग्यतेचा आहेस. देव म्हणतोय की तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस आणि तू मोठ्या योग्यतेचा आहेस आणि म्हणून मी तुझ्यावरती प्रेम करतो असं देव म्हणतोय. प्रियानो, हे जे अभिवचन आहे किंवा हे जे वचन आहे ते दुसऱ्या कोणासाठी नाही आहे, तर आज तुमच्या माझ्यासाठी आहे. कारण का तुमचा माझा निर्माणकर्ता प्रभू जो आहे, या जगातली परिस्थिती तुमची काही असो, मात्र तो म्हणतोय की मी तुझ्यावरती प्रेम करतोय, तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस. मग आपण हे जीवन जगत असताना प्रभूची आठवण केली पाहिजे, नाही का? आठवण करूया. देवा करो या सुंदर वचनाच्या द्वारे तुमचं माझं सहाय्य करो, आशीर्वादित करो. आमेन.